नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट सेशन मध्ये आपण नाउनचे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन डिस्कस केले होते आणि काही बाकी होते. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेणार आहोत. आपण 7 क्वेश्चन डिस्कस केले होते. आता आपण 8 नंबरच्या क्वेश्चन पासून पुढे जाऊयात. 8 नंबरचा क्वेश्चन होता बघा, व्हॉट टाइप ऑफ नाउन इज द अंडरलाइन वर्ड. ज्या वर्डला अधोरेखित केलेला आहे, अंडरलाइन केलेला आहे, हा वर्ड कोणता नाउन आहे ते बघण्याच्या अगोदर आपल्याला साइट या वर्डचा मीनिंग माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. आणि साइटचे काही होमोफोन्स आहेत बघा, जसं की SIT, SIGST आणि CIT. ह्या तिघांची स्पेलिंग वेगवेगळी आहे, परंतु तिघांचंही प्रोनाउन्सिएशन मात्र एकच आहे, ते म्हणजे साइट. या साइटचा अर्थ असा होतो कन्स्ट्रक्शनची जागा. ज्या ठिकाणी आपण काही बांधकाम करणार आहोत त्या बांधकाम करण्याच्या जागेला साइट असं म्हणतात. आपण म्हणतो ना ही प्लॉटची साइट आहे किंवा अपार्टमेंटची साइट आहे, घराची साइट आहे, तर साइट म्हणजे लोकेशन. SIGST या साइटचा मिनिंग असतो दृष्टी. आपण जे बघतो, जी नजर असते आपली, ती नजर, दॅट इज कॉल्ड साइट. आणि या साइटचा मिनिंग असतो आपला एखादा पॉइंट एक्सप्लेन करण्यासाठी, समजून सांगण्यासाठी काही उदाहरण म्हणून देणे. मी एक एक्झाम्पल सांगतो. मला ही सीटेड याचं एक्झाम्पल सांगतो मी. ही सीटेड मेनी एक्झाम्पल्स टू इल्युस्ट्रेट हिज पॉइंट. त्याचा मुद्दा क्लिअर करण्यासाठी त्याने भरपूर सारे एक्झाम्पल देणे. याचा मिनिंग असतो उदाहरण म्हणून देणे. एखादी गोष्ट स्पष्ट करण्यासाठी उदाहरण म्हणून काही सांगणे, दॅट इज कॉल्ड साइट. तिघांचाही मिनिंग वेगवेगळा आहे. इथं आलेला हा साइट, साइट म्हणजे नजर, जी आपली दृष्टी, आपण जी बघण्याची व्हिजन म्हणतो, त्या व्हिजन या अर्थाने हा साइट आलेला आहे. तर साइट हा कोणता नाउन आहे, नाउनचा कोणता टाईप आहे, असा आपल्याला प्रश्न आहे. नाव साइट म्हणजे व्हिजन, दृष्टी, हे काही कशाचं कलेक्शन नाहीये. तेव्हा ऑप्शन डी तर आपला ऑलरेडी जाईल. हे काही मटेरियल पण नाहीये. व्हिजन, दृष्टी हे काही मटेरियल नाहीये, पदार्थ नाहीये, हाही गेला. हे कशाचं सामान्य नाम असं पण नाहीये. कॉमन नाउन म्हणजे समजा आपण रोहन म्हटलं, हा पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव झालं, आणि बॉय म्हटलं हे कॉमन झालं. तर त्या प्रकारचं साइट असं काही कोणाचं कॉमन नाव देखील नाहीये, तेव्हा हाही गेला. साइट हे जे आहे, हे आहे भाववाचक नाम, अबस्ट्रॅक्ट नाउन. ज्याला आपण बघू शकत नाही, ज्याला आपण टच करू शकत नाही, ज्याला फक्त फील करू शकतो, दॅट इज कॉल्ड अबस्ट्रॅक्ट नाउन. येटचा आन्सर पाहिजे ओनली बी, दॅट इज ऑप्शन 3. ऑप्शन 3 या क्वेश्चनचा आन्सर असायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, which of the given alternatives can be used as a suffix to form the noun of the given word inspire. म्हणजे इन्स्पायर या वर्डला कोणता सफिक्स अटॅच करून एखादा नाउन फॉर्म होतो किंवा एखादा वर्ड फॉर्म होतो. आपण कालही बघितलं होतं सफिक्स काय असतात आणि प्रिफिक्स काय असतात. आता बघा, वर्ड आहे इन्स्पायर. इन्स्पायरला मी काय काय अटॅच करू शकतो. पहिलं, ही इज माय इन्स्पिरेशन असं म्हणतो आपण. ही इज माय इन्स्पिरेशन, तो माझा इन्स्पिरेशन आहे. म्हणजे ATION अटॅच होऊ शकतं. इन्स्पिरेशनचा मिनिंग असतो प्रेरणा. आणि दुसरा एक आपण अटॅच करू शकतो, तो आहे आर, इन्स्पायरर. तो माझा इन्स्पायरर आहे, की जो मला इन्स्पायर करतो असा. म्हणजे इन्स्पायरेशन आणि इन्स्पायरर असे 2 सफिक्स अटॅच होऊ शकतात. इन्स्पायर ऑन, ION यांनी कुठलाही शब्द बनत नाही. इन्स्पायरिंग हा जिरंड बनू शकतो, परंतु तो डायरेक्ट नाउन नाही. त्यामुळं माझ्यासाठी आन्सर असायला हवं ए आणि डी, दॅट इज ऑप्शन विल बी 4th. 9चा आन्सर येईल 4th. 10 नंबर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अबस्ट्रॅक्ट नाउन. खाली दिलेल्या वर्ड पैकी कोणता वर्ड हा अबस्ट्रॅक्ट नाउन आहे, भाववाचक नाम आहे, ज्याला आपण मोजू शकत नाही असं असायला हवं. आपण कॉफीला मोजू शकतो, ज्याला आपण फील करतो फक्त,
ज्याला आपण बघू शकत नाही, ज्याला आपण टच करू शकत नाही, त्याला आपण अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. ब्रेडला आपण टच करू शकतो, हा अब्स्ट्रॅक्ट नाउन होऊ शकत नाही. कॉफीला देखील आपण बघू शकतो, टच करू शकतो, होणार नाही. चीजला देखील आपण टच करू शकतो, त्याचं आपण अस्तित्व आपल्याला दिसतं, त्यामुळे चीज देखील अब्स्ट्रॅक्ट नाउन नसेल. आन्सर असेल हॅपीनेस. हैप्पीनेस हा भाववाचक नाम है, कारण जिसे देखा न जाए, जिसे छुआ न जाए, जिसे सिर्फ महसूस किया जाए, उसे हम अब्स्ट्रैक्ट नाउन कहते हैं. अब्स्ट्रैक्ट नाउन विल बी हॅपीनेस. मीन्स 10 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर असायला हवं 4th. नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन आहे. द इनकीपर्स वेअर फेमस फॉर. हिंट आहे आपल्याला फेमस, प्रसिद्ध आहेत ते. आता एखादा व्यक्ती हॉस्टिलिटीचा मिनिंग असतो एनिमिटी. एनिमिटी म्हणजे दुश्मनी. आपण होक्या बुस्टर 1 नंबर जे सेशन होतं त्यामध्ये हा वर्ड बघितला होता. आणि हॉस्टिलिटी हा निगेटिव्ह मिनिंगचा वर्ड आहे. निगेटिव्ह मिनिंगचा वर्ड असल्यामुळं फेमस सोबत हा फिट होणारच नाही, हा तो असाही गेला. हॉस्पिटॅलिटी हा काहीतरी वेगळाच वर्ड आहे, असा वर्ड डिक्शनरीतच नसतो, त्यामुळे 2nd नंबर क्वेश्चन तर येणारच नाही. राहिला हिस्टॉलॉजी आणि हॉस्पिटॅलिटी. हिस्टॉलॉजीचा मिनिंग असतो द सायन्स विच स्टडीज टिश्यूज. ऊतीशास्त्र, ऊतींचा अभ्यास करणारं सायन्स, दॅट इज हिस्टॉलॉजी. म्हणून हिस्टॉलॉजी आणि ह्या इनकीपर्सचा आणि फेमसचा काही संबंध नाहीये. इनकीपर्सचा मिनिंग असतो खानावळ चालवणारे. खानावळ चालक म्हणूयात आपण, किंवा जे खानावळ चालवतात ते लोक. आता इनकीपर्स वेअर फेमस फॉर देअर हिस्टॉलॉजी काही संबंध नाहीये. आन्सर यायला हवा आपलं हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटीचा मिनिंग असतो एखाद्या व्यक्तीचा आपण अगदी उत्साहानं स्वागत करणे, आदरातिथ्य करणं, दॅट इज कॉल्ड हॉस्पिटॅलिटी. आन्सर असेल 3. 11चा आन्सर असेल 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स विदाउट एन एरर. विदाउट एन एरर पाहिजे आपल्याला. ही गेव अस मच गुड ॲडवाइस. ही गेव अस मेनी गुड ॲडवाइसेस. ही गेव अस मच गुड ॲडवाइस. ही गेव अस मेनी गुड ॲडवाइसेस. ॲडवाइज डिफरन्स आहे. एकाचा एंड सी न आहे, एकाचा एंड एसी न आहे. ICE आणि ISE. बघा काही वर्ड्स बघा, ॲडवाइस आणि ॲडवाइज सेम आहे ना. बघा प्रॅक्टिस, डिव्हाइस आणि डिव्हाइज असे भरपूर सारे वर्ड आहे. एकाचा एंड सी न होतो, एकाचा एंड ISE न होतो. डिफरन्स हा असतो सी सफिक्स वाला जो आहे बाळांनो, हा असतो नाउन. सी वाला असतो नाउन आणि ISE वाला जो असतो तो असतो व्हर्ब. जेव्हा डिटेलमध्ये आपण नाउन आणि व्हर्ब बघणार आहोत तेव्हा मी सांगेल तुम्हाला कोणते सफिक्सेस नाउनचे, कोणते सफिक्सेस व्हर्बचे. तर सी वाला असतो नाउन, ISE वाला असतो व्हर्ब. ॲडवाइस हा नाउन झाला, ॲडवाइस हा नाउन आहे. ISE वाला व्हर्ब आहे. सेम इथं IC वाला नाउन असेल, ISE वाला असेल आपला व्हर्ब. एक नाउन असेल, दुसरा असेल व्हर्ब. हा नाउन, हा व्हर्ब, हा नाउन, व्हर्ब. नाउन आणि व्हर्ब मिनिंग मध्ये पण डिफरन्स आहे. या ॲडवाइसचा मिनिंग असतो सल्ला. या ॲडवाइसचा मिनिंग असतो सल्ला देणे. प्रॅक्टिसचा मिनिंग असतो सराव. या प्रॅक्टिसचा मिनिंग असतो सराव करणे. डिव्हाइसचा मिनिंग असतो एखादं वस्तू, एखादं साहित्य, एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट म्हणतो आपण डिव्हाइस. मोबाईल देखील एक डिव्हाइस आहे. आणि डिव्हाइसचा मिनिंग असतो एखादी आयडिया करणं, कृती करणं, एखादी गोष्ट मॅनिप्युलेट करणं, असे भरपूर सारे याचे मिनिंग होऊ शकतात. तर सी वाला असतो नाउन, ISE वाला मात्र कोण असतो, व्हर्ब असतो. आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे यूज ऑफ नाउन. नाउनचा प्रश्न आला तर हे 2 ऑप्शन तर असेही गेले. 3rd आणि 4th हा वर्ड येऊ शकत नाही. कालच्या सेशन मध्ये आपण डिस्कस केलं होतं की अनकाउंटेबल नाउन,
अनकाउंटेबल नाउन जे असतात हे सगळे अनकाउंटेबल नाउन सिंग्युलर असतात, त्यांना यस किंवा यस अटॅच होत नाही. तुम्हाला आठवत असेल बघा, आपण एक क्वेश्चन डिस्कस केला होता. इथं बघा हा क्वेश्चन होता सेकंड नंबरचा. तर सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला काल लिस्ट दिली होती. त्या लिस्ट मध्ये मी तुम्हाला काल सांगितलं होतं हे सगळे जे वर्ड आहेत हे अनकाउंटेबल नाउन आहेत, यांना यस किंवा यस अटॅच होत नाही. हे आपण कालच्याच सेशन मध्ये डिस्कस केलेलं आहे. ॲडवाइसेस कधीच बनत नाही. त्यामुळं हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये ॲडवाइसेस असं बनू शकत नाही. त्यामुळे ऑप्शन सेकंड पण गेला. आन्सर असायला हवं फर्स्ट. 12th आन्सर असेल फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात आपण. अगदी चिंधी क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इज नॉट अ नाउन. कोणता नाउन नाही. आन्सर रायटर, रिव्हर, स्मार्टर. सगळ्यांचा एंड ER न आहे. नाउन म्हणजे कोणाचं तरी नाव असणं एक्सपेक्टेड आहे किंवा त्याला आणखी भरपूर सारे कन्सेप्ट असतात. इतक्या डिटेलमध्ये जायची गरजच नाही आपल्याला. आपल्याला माहिती आहे हा जो स्मार्टर आहे, स्मार्टर आणि स्मार्टेस्ट, स्मार्टर आणि स्मार्टेस्ट ही ॲडजेक्टिव्हची डिग्री आहे. हा जो ER आहे हा स्मार्ट या ॲडजेक्टिव्हची डिग्री बनते, म्हणजे ही सेकंड डिग्री आहे. आणि सेकंड डिग्री कोणाची आहे? ॲडजेक्टिव्हची आहे. म्हणजेच हा ॲडजेक्टिव्ह असल्यामुळं हा नाउन नसणारे ऑप्शन असेल आपलं फोर्थ. कारण फोर्थ वाला जो आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे, तो नाउन नाही. नेक्स्ट क्वेश्चन असेल आपला 14 नंबर. प्रत्ययाचे कोणता नाउन नाही. अगदी सिंपल क्वेश्चन आहे, याच्यामध्ये डिफिकल्ट काही नाहीये. यंग आपल्याला माहितीये ही क्वालिटी आहे. कोणत्याही पर्सनची ही क्वालिटी असते. माणसाची असेल, स्त्रियांची असेल, मुलींची कोणातरी यंग क्वालिटी आहे. अँड ऑल क्वालिटीज आर ॲडजेक्टिव्ह. सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत ह्या ॲडजेक्टिव्ह असतात. त्यामुळं यंग ॲडजेक्टिव्ह आहे. बाकी बघायची गरज पडणार नाही. फ्रेंड, स्टुडंट, एलिफंट कोणाचं तरी नाव आहे, त्यामुळे ते नाउन असतील. नाउन कोणता नाही मग? यंग वाला. का? यंग काय आहे? ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन. जनरली ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म. द वर्ड ब्युटी इज डायड एज नाउन. जो ब्युटी आहे तो ब्युटी कोणता नाउन आहे? बघा आता आपण नाउनचे प्रकार बघितलेले, प्रॉपर, कॉमन, अब्स्ट्रॅक्ट, कलेक्टिव्ह, आणि एक पाचवा होता आपला मटेरियल. प्रॉपर म्हणजे विशिष्ट व्यक्तीचं नाव असतं. कॉमन म्हणजे सर्वांना कॉमनली आपण जे नाव पुकारतो, म्हणजे जसं की इंडिया कंट्री आहे, पाकिस्तान कंट्री आहे, चायना कंट्री आहे, USA कंट्री आहे, म्हणजे सगळ्या देशांना आपण कंट्री म्हणतो. कंट्री हे कॉमन नाउन झालं. गंगा, यमुना, तुमचं सरस्वती, गोदावरी ह्या रिव्हर झाल्या, तर रिव्हर त्यांचं कॉमन नाउन झालं. अब्स्ट्रॅक्ट म्हणजे भाववाचक नाम असतं. कलेक्टिव्ह म्हणजे कलेक्शन असतं. आता बघा मटेरियल म्हणजे पदार्थवाचक नाम, पदार्थानं बनलेलं नाव, दॅट इज कॉल्ड मटेरियल नाउन. तर इथं बघा ब्युटी म्हणजे सौंदर्य. ब्युटी म्हणजे सौंदर्य. हे कोणा पर्टिक्युलर पर्सनचं नाव नाही, तर प्रॉपर नाउन गेलं. हे कोणाच्या ग्रुपला दिलेलं आपण नाव नाही, कलेक्टिव्ह गेलं. त्यानंतर कॉमन म्हणजे हे कोणाला असं आपण कॉमनली म्हणत नाही. जसं आपण सगळ्या मुलांना बॉय म्हणतो, तसं काही सगळ्या सुंदर मुलींना किंवा सगळ्या सुंदर व्यक्तींना आपण ब्युटी असं काही म्हणत नाही. त्यामुळं हा कॉमन पण नाही. आन्सर असायला हवं अब्स्ट्रॅक्ट नाउन. जिसे देखा न जाए, जिसे छुआ न जाए, जिसे सिर्फ महसूस किया जाए उसे भाववाचक नाम कहते हैं. ब्युटी हे अब्स्ट्रॅक्ट नाउन असायला हवं. आन्सर असेल आपलं थर्ड, दॅट इज अब्स्ट्रॅक्ट. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. भरपूर साऱ्या स्टुडंटला याचं पर्टिक्युलर आन्सर देखील मिळत नाही आपल्याला. बघूयात आपण क्वेश्चन काय आहे. याला थोडासा आपण जास्त टाइम देऊयात. इन विच वन ऑफ द फॉलोइंग केस लीड इज प्रोनाउन्स ॲज लेड. म्हणजे लीडचं प्रोनाउन्सिएशन हे लेड बनायला हवं. जसं की रेड असतं, जसं रेड असतं तसं लीड या वर्डचं प्रोनाउन्सिएशन कुठं लेड बनतं, असा प्रश्न आहे. प्रश्न परत एकदा समजून घ्या. प्रश्न थोडासा डिफिकल्ट आहे की कोणत्या सेंटेन्समध्ये, कोणत्या केसमध्ये एडी याचं प्रोनाउन्सिएशन लेड बनतं. म्हणजे याला आपण लीड म्हणतो, पण लीड न म्हणता कुठे त्याचं प्रोनाउन्सिएशन लेड बनतं, असा प्रश्न आहे. लीड होर म्हणून आला तर
टू बी अहेड ऑफ अदर्स टू गाईड देम, लीड ऍडजेक्टिव्ह म्हणून आला तर, लीड नाउन म्हणून आला तर, आणि लीडिंग ऍडजेक्टिव्ह म्हणून आला तर. म्हणजे त्यांनी स्वतःहून सांगितलं आपल्याला की लीडचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, लीडचं वेगवेगळं कार्य आहे. लीड वर्ब म्हणून येऊ शकतो, लीड ऍडजेक्टिव्ह म्हणून येऊ शकतो, लीड नाउन म्हणून येऊ शकतो, लीड ऍडजेक्टिव्ह म्हणून येऊ शकतो. जसं की टू बी अहेड ऑफ अदर्स टू गाईड देम, एखाद्याला मार्गदर्शन करण्यासाठी समोर असणं, दॅट इज कॉल्ड लीड. आपण म्हणतो ना तो लीड करतो सर्वांना, तो दॅट इज कॉल्ड वर्ब. लीड ऍडजेक्टिव्ह म्हणून, जसं की आपण लीड रोल मध्ये आहे, आपण म्हणतो त्या मूव्हीमध्ये फॉर एक्झाम्पल की अमिताभ बच्चन लीड रोल मध्ये आहेत, लीड रोल हा ऍडजेक्टिव्ह झाला. लीड हा मेटल यूज इन पेन्सिल, पेन्सिल मध्ये असतं ना आपण, पेन्सिलच्या आतमध्ये मटेरियल असतं, दॅट इज कॉल्ड लीड. आणि लीडिंग ऍडजेक्टिव्ह, लीडिंग न्यूजपेपर, लीडिंग न्यूजपेपर म्हणजे सर्वात समोर असलेला न्यूजपेपर. आता बघा थोडस ह्या लीडचं काही फंक्शन बघतो बघा. लीड हा जो वर्ड आहे, ह्या लीड या वर्डचे कार्य, त्यांचा उच्चार आणि त्यांचा अर्थ आपण बघूयात. लीड नाउन म्हणून पण येतो, लीड वर्ब म्हणून पण येतो, लीड दुसरा परत नाउन म्हणून पण येतो, आणि लीड ऍडजेक्टिव्ह म्हणून देखील येतो. आत्ताच बघितलं आपण, त्यांनी सांगितले तर लीड ऍडजेक्टिव्ह म्हणून येतो जर आपण त्यामध्ये आयएनजी अटॅच केला तर, नाही केला तरी देखील येऊ शकतो, गरज नाहीये की आयएनजी अटॅच करावीच. बघा लीडचे असे फंक्शन आहे. लीडचा उच्चार लीडच असतो जर का त्याचा मिनिंग आघाडी असेल तर, आघाडीवरती आहे असा जर सेन्स असेल तर लीडचा उच्चार लीडच असतो. लीड जर का वर्ब म्हणून आला, क्रियापद म्हणून आला तर लीडचा उच्चार परत लीडच असतो आणि त्याचा अर्थ असतो नेतृत्व करणे. लीड ऍडजेक्टिव्ह म्हणून आला तरी देखील त्याचा प्रोनाउन्सिएशन लीडच असतं, जसं की अ लीड रोल, अ लीड रोल, इथं पण त्याचा प्रोनाउन्सिएशन लीडच असेल. लीड परत एकदा नाउन म्हणून येतो, जसं की एक मेटल, एक धातू म्हणून त्याचा यूज होतो. जसं की आपल्याला माहिती आहे पेन्सिल मध्ये आपण यूज करतो ना, ती लीड पेन्सिल नसते, ती लेड पेन्सिल असते. म्हणजे एक धातू म्हणून जर का ह्या लीडचा उच्चार केला गेला तर तो लीड करता येत नाही, तो लेड करावा लागतो. म्हणजेच लीडचा उच्चार लेड असतो. कधी? जेव्हा तो एक मेटल म्हणून यूज झाला तर. आघाडी म्हणून आला लीडच असेल, नेतृत्व करणे लीडच असेल, ऍडजेक्टिव्ह म्हणून आला लीडच असेल. मग बघा आता कुठं तो मेटल म्हणून आलेला आहे. लीड वर्ब दुसऱ्यांच्या समोर असणं, ऍडजेक्टिव्ह नाउन आणि इथं ऍडजेक्टिव्ह. पण इथं बघा अ काइंड ऑफ मेटल यूज इन पेन्सिल. पेन्सिल मध्ये जो मेटल यूज केला जातो त्या पेन्सिल मध्ये यूज केल्या गेलेल्या मेटलचं प्रोनाउन्सिएशन, त्या लीडचं प्रोनाउन्सिएशन तिथं लीड नसतं, ते असतं लेड. म्हणून आन्सर असायला पाहिजे थर्ड. हा क्वेश्चन डिफिकल्ट होता, नंतर तुमच्याकडे व्हिडिओ असणारच आहे, थोडस त्याला पॉज करून तुम्ही परत बघू शकता. आणि हा क्वेश्चन देखील खूप छान आहे बघा. त्याचा क्वेश्चन रीड करून बघा तुम्ही. याच्यावरतीच बेस आपला समोरचा जो आहे पार्ट्स ऑफ स्पीच, याच्यानंतरचा व्हिडिओ मी तोच घेणार आहे पार्ट्स ऑफ स्पीच, त्याचा बेसच तुम्हाला इथं सांगून देतो. पार्ट्स ऑफ स्पीचचाच बेसिकली टाईप आहे. पार्ट्स ऑफ स्पीच मधल्या नाउन या प्रकारातला हा क्वेश्चन आहे. पिक आउट द सेंटेन्स वेअर द अंडरलाइन वर्ड हॅज बीन यूज ॲज अ नाउन. सेंटेन्स पिकआउट करा ज्या ठिकाणी अंडरलाइन केलेला वर्ड नाउन म्हणून यूज झालेला आहे. विथ हिज नेम द मदर स्टील द बेब्स, स्टील वॉटर रन्स डीप, हर सॉप्स. सॉप्सचा मिनिंग आहे हळूहळू रडणे, हळूहळू रडणे. कुड बी हर्ड इन द स्टील ऑफ नाईट आणि ही इज स्टील इन बिझनेस. आता बघा इथं एकच वर्ड दिलेला आहे स्टील. स्टीलचा यूज त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. मी अगोदर सांगितलेलं आहे आपलं फर्स्ट लेक्चर याच कन्सेप्टवरती होतं की कोणत्याही एका वर्डला तुम्ही फिक्स नाउन, प्रिपोजिशन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह असं म्हणून यूज करू शकत नाही. एका वर्डचा अनेक पद्धतीनं 100% यूज केला जाऊ शकतो. मिनिंग वेगवेगळा असू शकतो पण यूज करता येतो. विथ हिज नेम द मदर स्टील द बेब्स, स्टील वॉटर रन्स डीप, हर सॉप्स could be heard in the still of night. आर्टिकल आला.
नेहमी लक्षात ठेवायचं, आर्टिकल नंतर एक वर्ड असेल तर तो नाऊनच असतो. आर्टिकल नंतर 2 वर्ड्स असतील तर ते ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन याच फॉर्मॅटमध्ये असतात. आर्टिकल नंतर 3 वर्ड्स असतील तर ते ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन या फॉर्मॅटमध्ये असतात. 4 वर्ड असतील तर आर्टिकल, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह अँड नाऊन हा फॉर्मॅट फिक्स असतो. आणि इथं प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशन नंतर हा प्रिपोजिशनचा नाऊन आला, इथं आर्टिकल आला. हा जो वर्ड आहे या आर्टिकलचा नाऊन असणं एक्सपेक्टेड आहे, कारण आर्टिकल नंतर नाऊन येणं एक्सपेक्टेडच असतं. या ठिकाणी स्टील हा नाऊन म्हणून आलेला आहे. मी मुद्दामून तुम्हाला या ठिकाणी वर्डचा मिनिंग सांगितला नव्हता, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला वर्ड्सचा मिनिंग माहिती असणं एक्सपेक्टेड नाही. आता बघा, मी प्रत्येकामध्ये यूज दाखवतो. आन्सर तर माझं आलेलं आहे थर्ड, पण मी क्वेश्चन आणखी डिटेलमध्ये अनालाइज करतो, कारण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. विथ हिज नेम द मदर स्टील द बेब्स. या ठिकाणी बघा, हा मदर सब्जेक्ट झाला, स्टील या ठिकाणी वर्ब आहे, बेब्स या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. त्याचं नाव घेऊन त्या एरियातल्या काही मदर्स असतील त्या बाळांना शांत करतात. जसं का बघितलं ना, बच्चा सो जा नाही तो गब्बर आ जाएगा, त्या प्रकारचं भीती दाखवून मला किंवा कसं तरी त्याचं नाव घेऊन आया आहेत त्या ठिकाणच्या ज्या मदर्स आहेत त्या बाळांना काय करतात, शांत करतात. इथं स्टील वर्ब आहे, क्रियापद म्हणून आलेला आहे, आपल्याला नाऊन विचारलेला आहे. स्टील वॉटर रन्स डीप. वॉटर, वॉटर नाऊन आहे. कशा प्रकारचं वॉटर? स्टील वॉटर. स्टील म्हणजे तर शांत, अगदी शांत पाणी आहे. ते अगदी काय होतं, खोलवर धावतं, पळतं किंवा जातंय. रन्स म्हणजे त्या ठिकाणी जातंय. इथं स्टील ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. वॉटर कसं वॉटर? स्टील वॉटर. हर सॉफ्ट कुड बी हर्ड इन द स्टील ऑफ नाईट. आपण बघितलं इथं आर्टिकल नंतर आहे म्हणजे तो नाऊन आहे. ही इज स्टील इन बिझनेस. आता हा क्वेश्चन बघा खूप इम्पॉर्टंट आहे. तो आणखीनही कशामध्ये आहे? बिझनेसमध्ये आहे. ही इज, तो आहे. कुठं आहे? बिझनेसमध्ये. हा वर्ब झाला. स्टील म्हणजे आणखीन, इथं मीनिंग आहे आणखीही, आणखीनही, आताही. तो बिझनेस मध्ये आहे. कधी आहे? आणखीनही आहे, आणखी आहे. या ठिकाणी स्टील या इज या वर्ब बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आणि वर्ब बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारा वर्ड जो असतो तो असतो बाळांनो ॲडव्हर्ब. या ठिकाणी स्टील ॲडव्हर्ब म्हणून यूज झालेला आहे. म्हणजे स्टील सेम वर्ड आहे. इथं वर्ब होता, इथं ॲडजेक्टिव्ह होता, इथं ॲडव्हर्ब होता आणि इथं होता नाऊन. एक वर्ड अनेक फंक्शन करू शकतो. आपल्याला नाऊन विचारलेला होता, त्यामुळं आन्सर आपला असायला हवं थर्ड. आता बघा, या ठिकाणी आपण काही क्वेश्चन डिस्कस केलेत नाऊन चॅप्टरचे, जे मला डिफिकल्ट वाटले. असेच व्हिडिओ, असेच क्वेश्चन्स आपण प्रत्येक चॅप्टरचे डिस्कस करणार आहोत. नाऊनच्या नंतर आपण पार्ट्स ऑफ स्पीचला डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक विनंती आहे, प्लीज सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते तुम्ही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आलंय की ताबडतोब तुमच्यापर्यंत मेसेज येईल. थँक्यू व्हेरी मच.